नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक व्हिडिओ आम्ही आता तुमच्या समोर करतो आहोत आणि एक उद्या आहे, पण या दोन्हीची ही जी लिंक आहे ती सारखीच आहे. आताचा जो आजचा व्हिडिओ आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अतिशय भव्य सुंदर असा पुतळा अंदमान इथे उभारला गेला. त्याच्या अवतीभोवती जे उद्यान म्हणजे स्मृती उद्यान तयार केलं गेलं, त्या सगळ्याचं लोकार्पण काल भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणजे लोकार्पण करण्यात आलं. तो जे सगळं ते छायाचित्र समाज माध्यमावरती आलं आणि ज्या पद्धतीनं अतिशय उत्स्फूर्तपणे सगळ्या सावरकर प्रेमींच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले की ज्या अंदमानमध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती, कोलू पिसावा लागला होता, अनन्वित अत्याचार त्यांच्यावरती केले गेलेले होते. आणि जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांचं जे सुप्रसिद्ध असं वाक्य आहे की इतका काळ इंग्रजांची सत्ता तरी भारतावर राहणार आहे का. ते सिद्ध झालं. म्हणजे ब्रिटिशांचा सूर्य तर मावळला, पण सावरकर नावाचा सूर्य मात्र अजूनही तेजाळतो आहे, ह्या पुतळ्यानं सिद्ध केलं. आणि जो व्हिडिओ आम्ही उद्या टाकतो आहोत धुरंधर ह्या चित्रपटावरती, की त्यानं 200 करोड बॉक्स ऑफिसवर कमवले आणि सगळ्या लिब्रांडूंच्या बुडाला आग कशी लागलेली. म्हणजे एकाच वेळी दोन घटना अशा घडत आहेत. एक तर सावरकरांचा पुतळा अंदमानमध्ये उभा केला जातो आहे आणि दुसरीकडून धुरंधर नावाचा चित्रपट धो बॉक्स ऑफिसवरती पैसे कमवतो आहे. काय व नेमकं म्हणजे मी लिंक कशामुळे म्हणतो आहे, स्वातंत्र्याच्या पूर्वी काय झालं तेही आपण एक वेळ बाजूला ठेवूयात. हे वारंवार बोमा मारतात स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचा काय सहभाग आहे, सावरकरांचं काय, सगळं झालं माफीवीर सगळं म्हणून झाल्याच्या नंतर महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्यामध्ये त्यांना विनाकारण गोवण्यात आलं. गोवल्यानंतर खटला उभा राहिला आणि अतिशय निर्दोषपणे त्यांची सुटका झाल्याच्या नंतर सुद्धा यशपाल कपूर कमिशनच्या अहवालातलं समारोपामधलं एक वाक्य उचलून पुन्हा एकदा सावरकरांच्या नावानं अतिशय गलिच्छ पद्धतीनं त्यांच्यावरती शिंतोडे उडवले गेले, वारंवार बोंब केले गेले. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा यांच्या लाडक्या अल्लामा इक्बालनीच जे लिहिलेलं ते वाक्य सावरकरांनाच लागू पडतं. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. इतकं करून सुद्धा सावरकरांचं मोठेपण, सावरकरांच्या बद्दल असलेली सर्वसामान्य देशप्रेमी भारतीयांच्या मनातली भावना यांना नष्ट नाही करता आली. इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा आज जेव्हा अंदमानमध्ये सावरकरांचा पुतळा उभा राहतोय, काय म्हणजे काव्यगत न्याय पहा. यांचे नेते ते पंटर मणिशंकर अय्यर ज्यांनी तिथलं सावरकरांचं नाव पुसून टाकलेलं होतं. पाकिस्तानमध्ये जाऊन जे म्हणले होते की तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे मोदीला हरवण्यासाठी, किंवा एक चायवाला कभी पंतप्रधान नाही बन सकता वगैरे सारखे ज्यांनी कॉमेंट केलेले होते, अशा मणिशंकर अय्यर हे सगळे काँग्रेसचे पंटर नेते वारंवार सावरकरांच्या नावानं गलिच्छ पद्धतीने टीका टिप्पणी करणारे. माफीवीर म्हणून राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी सावरकरांच्या विरोधामध्ये बोललेले वक्तव्य केले त्या ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तर आता अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या इतकी सुद्धा संख्या काँग्रेसकडे उरलेली नाही. म्हणजे ज्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होता 2014ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण मुख्यमंत्री प्रत्यक्ष काँग्रेसचा होता. त्या 2014 पासून आज तागायत 11 वर्ष उलटून गेलेली आहेत. यांना मी म्हणालो ना, मुख्यमंत्री पद तर सोडा, आता परिस्थिती अशी आहे की यांना विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा मिळू शकत नाही. ही परिस्थिती होऊन बसलेली आहे. आणि तिकडे अमित शहा आणि मोहन भागवत सावरकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सलग 3 निवडणुका, एक म्हणत नाही मी, 2014ची विधानसभा, पुन्हा 2014, 2019 आणि 2024 सलग 3 निवडणुका, 3 आकडी आमदार संख्या फक्त भाजपला निवडून आणता आलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोडाच, एक संध शिवसेना किंवा नंतर फुटलेली शिवसेना, कोणालाही 3 आकडी सुद्धा आमदार निवडून आणता नाही आले. याच महाराष्ट्रातल्या संघाच्या नावाने इतके बोटं मोडले. ह्याच महाराष्ट्राचे भूषण असलेल्या
सावरकरांच्या नावाने इतके बोटे मोडले आणि हे सगळं केल्याच्या नंतर प्रत्यक्ष लोकांनी तुम्हाला काय जागा दाखवून दिली? लोकशाहीमध्ये तुम्ही जेव्हा एकेकाळी सावरकरांना किंवा बाकीच्यांना कसा लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, ह्यांचे पक्ष कसे निवडणुका जिंकत नाही, हेच काय आंबेडकरांच्या नावाने एक काळ हेच बोलले होते. काळानं सूड कसा उगवला बघा. आज परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे, ह्याच महाराष्ट्रातले सावरकर आणि त्याच महाराष्ट्रामध्ये सावरकरांची विचार मानणारे, सावरकरांना मानणारे जे पक्ष आहेत त्यांना लोक 3-3 आकडी संख्या विधानसभेमध्ये देत आहेत आणि त्यांच्या विरोधात म्हणून जे काही होते किंवा आत्ता नया मुल्ला ज्यादा प्याज खाता है किंवा बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो, तसं उबाठा शिवसेनेचं होऊन बसलेलं आहे. इम्पीचमेंटचा जो खटला मदुराईच्या त्या सगळ्या कार्तिक स्वामीच्या टेकडीवरचा दिवा लावण्याच्या संदर्भात चालू आहे, त्याच्या विरोधातल्या अर्जावरती सही करणारे कोण आहेत? तर उबाटा शिवसेनेचे खासदार. हे यांचं हिंदुत्व. याच महाराष्ट्रामध्ये ज्या सावरकरांबद्दल, हिंदुत्वाबद्दल अतिशय ठामठोक, रोखठोक, सरळ अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली होती, हिंदुत्व नावाची एक वोट बँक तशा अर्थाने ज्यांनी तयार केली होती, जातीपाती मोडून, मी नेहमी बाळासाहेबांचं एरवी टीका किती करेल पण हे कर्तृत्व नेहमीच मान्य करतो की बाळासाहेबांनी हिंदूंमधल्या छोट्या मोठ्या जातीपातीची जी सगळ्या भिंती होत्या त्या पाडल्या आणि सगळ्यांना एकसंध असं शिवसैनिक म्हणून, भगवा झेंडा म्हणून, आणि ते शिवसेनेचा वाघ असायचा. आता हा वाघ शिळी झालेला आहे, त्यांचा प्रत्यक्ष जैविक पुत्र असलेला ती गोष्ट वेगळी. त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी त्या इम्पीचमेंटच्या अर्जावरती सह्या केलेल्या आहेत. म्हणजे बघा, ज्यांना इतके धडे लोकांनी दिल्याच्या नंतर सुद्धा अजून शहाणपण आलेलं नाहीये. याच महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी मतदारांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरेंचे डोळे उघडलेले नाहीत. आता सावरकरां म्हणून म्हणलं की सावरकरांचा पुतळा तिथे उभा राहणे, त्याच वेळेस धुरंधर नावाच्या चित्रपटाला 200 करोडपेक्षा जास्त त्याचा गल्ला आता पुन्हा या शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे अजूनच वाढेल आता, गोळा होणे. आणि त्याच काळामध्ये मदुराईच्या त्या हिंदू धार्मिक प्रकरणावरून इम्पीचमेंटचा जो खटला म्हणजे अर्ज त्यांनी केलेला आहे लोकसभेमध्ये, त्याच्यावरती उद्धव ठाकरेच्या खासदारांनी सह्या करणे, हे सगळे तुम्ही बिंदू जोडून घ्या. तुम्हाला स्वच्छपणे एकीकडं देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी असलेले सगळे नागरिक जे अपरिहार्यपणे म्हणजे काठावरचे, त्यांना इच्छा असून सुद्धा हे तथाकथित जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष आहेत, काँग्रेस, बाकीचे डावे आणि त्यांच्या कच्छपी लागलेले आता शिवबाठा, ह्या सगळ्यांना तुम्ही तिकडे ढकलतात हिंदुत्वाकडे. तुम्ही सनातनचा अपमान करताय वारंवार. आत्ताही कोर्टानं आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही तो दिवा लावू देत नाहीत. आत्ता जेव्हा सावरकरांचा पुतळा उभा राहतो अंदमानमध्ये आणि तेव्हा उद्धव ठाकरे बोंबा मारतात, अमित शहाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. अरे, तुम्हाला हिंदुत्व शिकवायची गरजच नाही. तुमचं हिंदुत्व पूर्णपणे आता हिरवं झालेलं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काही वेगळं बोलायचं गरज नाही. हा वाघ आता हा पूर्णपणे शेळी बकरी झालेली आहे. त्याला आता बकरी ईदला त्याला त्याचे सेक्युलर पक्ष त्याला कापून खातील, ती गोष्ट वेगळी. त्याच्याबद्दल वेगळं बोलायची गरजच नाही. आता सावरकरांचा जो पुतळा बसला त्याच्या निमित्तानं मी म्हणलं ना की काळानं एक सूड उगवला की ज्या ठिकाणी सावरकरांना सजा झाली होती त्या ठिकाणी आता त्यांची पूजा केली जात आहे. ह्याच्यापेक्षा काव्यगत न्याय म्हणतात तो काय वेगळा असू शकतो. त्याच्यावरची ही उसंतवाणी. स्वातंत्र्यवीरांचा बसला पुतळा अंदमानी कळा झळाळते, काळ्या पाण्याचीही जिथे झाली सजा, आज तिथे पूजा सन्मानाने. ब्रिटिश साम्राज्य मावळला सूर्य, विनायक शौर्य तेजाळते. स्वातंत्र्यानंतर किती केला द्वेष, गांधी हत्या विष पचवले. तोडता फुटतो तरुतो जोमाने, मनी हा प्रेमाने विस्तारला. आली उफाळून खरी देशभक्ती, सत्याची ती शक्ती बलवान. कांत विनायका चरणी नमन, वाहूया सुमन आदराने, वाहूया सुमन आदराने. अतिशय चांगल्या पद्धतीने सावरकरांना जी आदरांजली व्यक्त करण्यात आलेली आहे पुतळा उभारून. आणि महाराष्ट्रातून तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी सावरकर भक्त अंदमानला जात आलेले आहेत.
आता हे स्मारक पाहण्यासाठी, पुतळा पाहण्यासाठी अजून मोठ्या संख्येनं सावरकर भक्त अंदमानमध्ये जातील. ज्यांनी ज्यांनी सावरकरांचा विरोध केला, जितका की म्हणून मी ते शब्द वापरलेला आहे की तोडला तरू फुटे आणखी भराने, तसं जितकी तुम्ही सावरकरांची बदनामी केली, जितकी तुम्ही सावरकरांची उपेक्षा केली, तितकं सावरकरांबद्दलचं प्रेम सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वाढत गेलं. सावरकरांना भारतरत्न द्या, नाही तर सावरकरांना भारतरत्न देऊ नका. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये केव्हाच ते रत्न बनून झळकत आहेत. सावरकरांना विनम्र अभिवादन. आणि या निमित्तानं सावरकर द्वेषी आहेत, त्यांनी जरासं तरी ह्याच्यातून काहीतरी शहाणपण शिकावं की आपण जो नॅरेटिव्ह, खोटा अजेंडा, खोटा प्रचार चालवलेला होता तो आता तरी बंद करा. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.